जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या आजच्या या सदरात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत शेतीविषयी कायदेशीर माहिती. शेती खरेदी विक्री करताना नेमकं आपण कुठली दक्षता घ्यायला हवी याबद्दल. भारताच्या सीमेयातील जवळपास सगळी शेतजमीन, शिवार, खुली जागा ह्या सर्वांची नोंद शासन दरबारी कुठे ना कुठे ही असतेच. खेडेगावातील सुद्धा शेती, शेतशिवार, शेतजमीन, इतर शासकीय, अशासकीय, खाजगी अशा सर्व जागांची नोंद ही भूमी अभिलेख विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय येथे असते. या संबंधित चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत तज्ज्ञ मार्गदर्शक ॲडव्होकेट किरण खोत सर. सर, RRC नेटवर्कच्या वतीने मी आपले स्वागत करतो. चला तर वळूयात आपल्या विषयाकडे. सर, मला आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की शासनाकडे कृषक, अकृषक अशा शेतजमिनीची नोंद ही याची वर्गवारी कशी केलेली असते? आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि पुराण काळापासून शेती हा भारतीयांचा व्यवसाय असल्याचे दाखले आपल्याला मिळतात. आपल्याला असं लक्षात येईल की अकबराच्या काळामध्ये एक काठीचं माप असायचं, त्या स्टँडर्डनुसार जमिनीची मोजमाप केल्या जायचे. त्याचं शासन म्हणजे तत्कालीन शासनाच्या दरबारी या नोंदी असायच्या. शिवकाळामध्ये सुद्धा शेतीबद्दलचे वाद महाराजांनी सोडवल्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या ऐकिवात आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतामधल्या जमिनींचं कुठेतरी नोंद असावी या दृष्टीने 1793 ते 1796 या कालखंडामध्ये या भारतामध्ये इंग्रजांनी सर्वे जनरल ऑफ इंडिया अशी एक पद नियुक्त करून त्याच्या माध्यमातून ही कार्यवाही सुरू झाली. नंतर वेळोवेळी त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या, परंतु या माध्यमातून भारतामध्ये असलेली सर्व जमीन, ती शेतकी जमीन असेल, वनाची जमीन असेल, गावठाणाचा भाग असेल, शहराखालील जमिनी असतील, अशा सर्व जमिनींची नोंद ही शासन दरबारी उपलब्ध आहे. मुख्यत्वे करून आपला जो विषय आहे हा शेतीच्या जमिनीसंबंधी असल्यामुळे आपण ज्या मुख्य 2 वर्गवारी आहेत ही कृषक आणि अकृषक अशा संदर्भामध्ये आपण चर्चा करतो आहोत. महाराष्ट्र जमीन अधिनियमनुसार शेतीच्या नोंदीचा काय व कसा तपशील असतो? शेतीच्या नोंदी किंवा शेती हा जो विषय आहे हा राज्य शासनाच्या अंतर्गत महसूल जमा करणे या अनुषंगाने हा सर्व डाटा किंवा रेकॉर्ड ठेवल्या जाते. मुख्यत्वे करून वर्ग 1 आणि वर्ग 2 अशा प्रकारामध्ये या शेती जमिनींची विभागणी ही केल्या जाते. वर्ग 1 म्हणजे अशा जमिनी की ज्या मालकी हक्काने शासनाच्या कुठल्याही निर्बंधाशिवाय उपभोग घेण्याचा, हस्तांतरण करण्याचा अधिकार हा त्या मालकाला असतो. त्याच्या उलट ज्या वर्ग 2च्या शेतजमिनी असतात या शासनाचे निर्बंध असलेल्या, शासनाने वेळोवेळी संबंधितांना त्या शर्ती व अटीवर दिलेल्या शेतजमिनी असतात. याचं हस्तांतरण हे शासनाच्या परवानगीशिवाय करता येत नाही. याच्यामध्ये शासनाने दिलेल्या सनद, इनाम, प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनी अशा प्रकारच्या अन्य जमिनी असतात. वर्ग 1ची जमीन ही कुठल्याही व्यवहाराच्या दृष्टीने ही कायदेशीर व्यवहार करण्यासाठी मुभा असलेली मिळकत असते. त्याच्यावरती शासनाचे कुठलेही निर्बंध नसतात. सर, शेतीविषयी महत्त्वाचा पहिला दस्तऐवज 7/12. तर
ह्या सातबारा विषयी मला असं विचारायचं आहे की सातबारा कसा समजून घ्यावा, सातबारामध्ये कशाचा उल्लेख आणि कशाच्या नोंदी असतात? शेतीचा विषय म्हटला की अगदी स्वाभाविकपणे आपण त्याच्या सातबाऱ्याबद्दल चौकशी करतो, माहिती घेतो. बरोबर. हा 7 आणि 12 या दोन आकड्यांचा काय संबंध आहे? तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे जे विविध फॉर्म्स आहेत, फॉर्मॅट्स आहेत, त्याचे हे दिलेले नंबर आहे. आता महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी हे काही रेकॉर्ड नव्हतं का? तर पूर्वी आपला हा जो विदर्भाचा भाग आहे हा बेरार स्टेट म्हणजे आपण मध्य प्रदेशाशी जोडलेलो होतो. त्यावेळेला बेरार लँड रेव्हेन्यू कोड होता. त्यामध्ये सुद्धा या पद्धतीने त्या जमिनीची थोडक्यात माहिती गोषवारा दाखवणारा हा दस्ता आहे. ज्याला आपण 7 म्हणतो, हा मुख्यत्वे करून मालकी हक्क दाखवणारा एक फॉर्मॅट आहे. 12च्या रकान्यामध्ये हे पिकांचा तपशील, पेरेपत्रक यासंबंधीची साधारण माहिती आणि त्यावर्षी कोणी पीक घेतलं याचा उल्लेख असतो. बरेचदा 7 आणि 12 याचा तफावत अशी केल्या जाऊ शकते की 7 म्हणजे मालकी हक्क असणाऱ्या संबंधीची माहिती आणि 12 म्हणजे ज्यांनी वहिती केली त्याची माहिती. ही जरी ढोबळमानाने बरोबर असली तरी 7ब हा रकाना असा असतो की मालकाशिवाय ती जमीन कोणाच्या वहिती आणि ताब्यामध्ये आहे याची तिथे नोंद केलेली असते. हा दिसायला खूप छोटासा एक साधा कागद जरी असला तरी एखाद्या मिळकतीसंबंधीची, शेतीसंबंधीची आवश्यक असलेली इत्थंभूत माहिती आपल्याला त्या 7/12मध्ये मिळू शकते. सुरुवातीला 7/12च्या उतार्यामध्ये ज्या जमिनीसंबंधीची आपण माहिती घेतो आहे ती कुठल्या गावातली जमीन आहे, त्या गावामध्ये जर काही हिस्से असतील त्या कुठल्या हिस्स्यातली ती जमीन आहे याचा उल्लेख असतो. शेतजमीन असल्यामुळे स्वाभाविकच प्रत्येक शेतजमीन ही शेत सर्वे नंबर किंवा गट नंबर याच्या अंतर्गत असते. तसंच ती जी शेतजमीन आहे त्याची वर्गवारी, ती वर्ग 1ची आहे का वर्ग 2ची आहे याचा स्पष्टपणे उल्लेख हा 7/12मध्ये असतो. ज्या शेतीसंबंधी आपण माहिती घेतो आहे त्या शेत सर्वे नंबरमध्ये किंवा गट नंबरमध्ये त्या शेताचं क्षेत्रफळ किती याचा उल्लेख तिथे केलेला आपल्याला दिसतो. मुख्य म्हणजे ती जी शेती ज्या व्यक्तीच्या नावाने आहे त्या व्यक्तीच्या नावाने किती क्षेत्रफळ आहे त्याच 7/12मध्ये म्हणजे त्याच गट नंबर किंवा सर्वे नंबरमध्ये ज्या व्यक्तीच्या संबंधित आपण माहिती घेतो आहे त्याच्याशिवाय अन्य किती लोकांचे हितसंबंध आहेत, त्यांचा हिस्सा त्याच्यामध्ये किती आहे याचासुद्धा उल्लेख असतो. जे शेतीचं क्षेत्रफळ आपण बघतो त्या क्षेत्रफळामध्ये वहिती योग्य किती आणि ज्याला आपण पोट खराब किंवा लागवडीसाठी अयोग्य जमीन किती याचासुद्धा तपशिलाचा वर्णन असतो. 7/12चा उतारा पाहत असताना आपण हे 7च्या रकान्याबद्दल बोलतो आहे. 7च्या रकान्यामध्ये डाव्या बाजूला एक अन्य अधिकार म्हणून रकाना असतो. या ठिकाणी प्रामुख्याने त्या शेतजमिनीवरती काही कर्ज, बोजा असेल तर त्याचा उल्लेख असतो. त्याच्यामध्ये कुळ जर कोणाचा हक्क असेल तर त्याचा उल्लेख असतो. त्या जमिनीसंबंधी काही न्यायनिवाडे झाले असतील त्याचा उल्लेख असतो. ती शेती अकृषक झाली असेल तर त्याचा तपशील तिथे पाहायला मिळतो. त्याच्यामुळे या 7/12च्या उतार्यावरती जी माहिती असते त्या प्रत्येक शब्दम आणि शब्द हा आपल्याला त्या शेतजमिनीविषयी माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मुख्य अजून एक छोटा मुद्दा जो 7/12मध्ये असतो, ज्या व्यक्तीचं नाव त्या 7/12मध्ये आलेलं आहे त्याच्यासमोर कंसामध्ये एक नंबर टाकलेला असतो, आकडा. तो फेरफारचा नंबर असतो ज्याच्याद्वारे आपल्याला ती व्यक्ती त्या शेतजमिनीची कशा पद्धतीने मालक झाली त्या नंबरचा फेरफार जर आपण शोधला तर त्या व्यक्तीला मालकी हक्क प्राप्त होण्याबद्दलचा तपशीलसुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आता नवीन संगणकीकृत 7/12 झाले असल्यामुळे पूर्वी मॅन्युअली जे 7/12 दिल्या जात होते त्याच्यामध्ये 12चा कॉलम हा दरवर्षी काय काय त्याच्यामध्ये पेरल्या गेलं, कोणी पेरलं हा तपशील असायचा. आता तो 12चा रकाना या 7च्या फॉर्मॅटमधून संगणकीकृत प्रक्रियेमध्ये वगळण्यात आलेला आहे. परंतु जी 7च्या रकान्यामध्ये माहिती उपलब्ध आहे ती एखाद्या शेतीसंबंधी जुजबी माहिती करून घेण्यासाठी पुरेशी असते आणि अशी भरपूर माहिती या 7/12च्या उतार्यामध्ये एखाद्या
पण शेतकऱ्यासाठी किती महत्त्वपूर्ण दस्त आहे. अगदी बरोबर. सर, मला असं विचारायचं आहे, सातबारावर एखाद्या व्यक्तीचं नाव आहे म्हणजे तो त्या शेतीचा मालक आहे असं समजावं का? एखादा व्यक्ती एखाद्या मिळकतीचा शेतजमिनीचा मालक असला तर त्याचं नाव हे सातबाऱ्यामध्ये असणं हे स्वाभाविक आहे. परंतु सातबाऱ्यामध्ये नाव आहे म्हणून कोणी काही मालक होत नसते. शासनाने जमीन महसूल वसूल करण्याच्या दृष्टीने जी यंत्रणा तयार केलेली आहे त्याच्यामुळे मालक असलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद ही महसूल दप्तरी होत असते आणि त्याचाच एक नमुना हा सातबारा असतो. परंतु चुकून सातबारामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावाची नोंद ही चुकीच्या पद्धतीने केल्या जाऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीने त्या मिळकतीचे हस्तांतरण केल्यानंतरही त्याच्या नावाचा उल्लेख कायम राहून नवीन व्यक्तीच्या नावाचा उल्लेख त्यामध्ये करायचा राहून जाऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये केवळ सातबारामध्ये माझं नाव आहे म्हणजे मीच मालक आहे असा दावा करता येणार नाही. परंतु जी व्यक्ती मालक असते त्याला प्राप्त झालेल्या मालकी हक्कानंतर त्याचा फेरफार घेण्यात येतो आणि फेरफार झाला म्हणून त्याचं नाव सातबारामध्ये येतं. त्याच्यामुळे जो मालक असतो त्याचं नाव सातबारामध्ये असणं हे स्वाभाविक आहे. परंतु केवळ सातबारामध्ये नाव आहे म्हणजेच मी मालक आहे असा अर्थ घेणे चुकीचे होईल. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की फेरफार, हक्क नोंदणी, खोडतोड नक्कल, त्यानंतर नमुना 6 इत्यादी कागदपत्रे शेतीबाबत काय माहिती दर्शवतात? जमिनीच्या मालकीचे हस्तांतरण जे कुठल्याही प्रकाराने होत असेल त्या आधीच्या मालकाच्या असलेल्या नोंदी कमी होऊन नवीन मालकाची नोंद होण्यासाठी ठेवल्या जाणारे हे विविध रजिस्टर आहेत. नोंदीचे रेकॉर्ड याच्यामध्ये उपलब्ध असते. कुठलीही शेतजमीन जेव्हा आधीचा मालक कुठल्याही प्रकारे दुसऱ्याला हस्तांतरित करतो त्याचा सारांश या नोंदींद्वारे घेतला जातो आणि आधीच्या व्यक्तीच्या नावाला खोडून त्याच्यावर रेष मारून खाली नोंद घेतल्या जाऊन नवीन व्यक्तीच्या नावाचा समावेश ज्या अधिकार व हक्काने त्याला त्या मिळकतीमध्ये हितसंबंध प्रस्थापित होतात आहे त्याची नोंद ही या पद्धतीने घेतल्या जाते. ह्या वेगळ्या वेगळ्या रजिस्टर आणि त्याचे फॉर्मॅट्स असल्यामुळे याला खोडतोड, हक्क नोंदणी, नमुना 6 किंवा फेरफार असं म्हणतात. सर, आदिवासींच्या जमिनी आपल्याला विकत घेता येऊ शकतात का? आदिवासींबद्दल जो समज आणि वस्तुस्थिती आहे की ते आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बल आणि शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्यांच्या अज्ञानाचा आणि त्यांच्या पैशाच्या निकडीचा गैरफायदा घेऊन समाजातील इतर घटकांनी त्यांच्या जमिनी बळकावू नये, त्यांच्या असलेल्या जमिनींचं रक्षण व्हावं या उद्देशाने आदिवासींची जमीन गैर आदिवासींनी विकत घेण्यासाठी बंदी आहे. बरेचदा त्याला पैशाची निकड आहे म्हणून अज्ञानापोटी तो कुठल्याही कागदपत्रांवरती सही करून त्याची शेतजमीन कोणाला जर लिहून दिली आणि त्या पैशाची परतफेड नाही करू शकला तर त्या जमिनीला त्याच्या असलेल्या उत्पन्नाच्या स्रोताला तो मुकू शकतो. परंतु असं होऊ नये म्हणून त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी शासनाने हा निर्बंध घातलेला आहे की कुठल्याही आदिवासीची जमीन हे गैर आदिवासी व्यक्ती ही कायम खरेदी हक्काने विकत घेऊ शकत नाही. वा, म्हणजे आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या विषमता निर्माण होऊ नये म्हणून कायद्याने त्यांना संरक्षण दिलं आहे. अगदी छान. सर, मला असं विचारायचं आहे की तुकडेबंदी म्हणजे काय? फ्रेगमेंटेशन अँड कन्सोलिडेशन ऑफ लँड ॲक्ट असा एक कायदा आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आहे. पूर्वीच्या काळी आपण असं ऐकतो की काही कुटुंबांकडे, घराण्यांकडे शेकडो एकर जमिनी होत्या. कालांतराने कुटुंब विस्तार, भाऊबंदकी याच्यामुळे जमिनीच्या वाटण्या होऊन जमिनी कमी कमी होत गेल्या आणि आताची परिस्थिती अशी आहे की कुटुंब व्यवस्थेनुसार मुलांच्या मध्ये जमिनीचं वाटप केल्यानंतर प्रत्येक भूधारकाकडे अतिशय अल्प जमीन उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं. पुढच्या जनरेशनमध्ये त्यांच्या असलेल्या मुलाबाळांमध्ये अजून या जमिनीच्या वाटण्या झाल्यास त्या इतके लहान तुकडे होतील की ज्याच्यामध्ये शेती करणं हे शक्य होणार नाही. बरोबर. म्हणून हा कायदा आपल्या इथे अस्तित्वात आला. आपल्या शासनाच्या धोरणानुसार कोरडवाहू जमीन जर असेल तर त्याचा 2 एकर म्हणजे 80 आरपेक्षा कमी तुकडा पाडणं हे कायद्यामध्ये
प्रतिबंधित आहे. तसंच जर ती ओली त्याची इरिगेटेड लँड असेल तर 1 एकर म्हणजे 40 आरपेक्षा लहान तुकडा हा पाडता येत नाही. परंतु एखादा तुकडा असा पडत असेल की जो त्याच मालकाच्या दुसऱ्या हिश्श्याला संलग्नित केला जाऊ शकतो, तर असा तुकडा पाडून तो दुसऱ्या त्याच मालकाच्या बाजूला असलेल्या शेतजमिनीमध्ये मिळवून त्याचं एकत्रीकरण करता येऊ शकतं. जमिनीचे लहान लहान तुकडे होऊन त्या कसण्यायोग्य परिस्थितीमध्ये येऊ नये म्हणून शासनाने हा तुकडाबंदीचा कायदा काढून या लहान होणाऱ्या आकारासाठी शेतीच्या प्रतिबंध घातलेला आहे. सर, मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, पेरणीसाठी वाढलेला खर्च, इतर पारिवारिक अडचणी यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तो उसनवारीसाठी इतरांकडे पैसे त्याला घ्यावे लागतात. तो ज्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी जातो ते त्याला शेत गहाण मागतात. तर शेत गहाण ठेवणे हे कितपत योग्य आहे? शेतकऱ्याला आपल्या आर्थिक निकडीसाठी 2 मार्गाने अर्थ पुरवठा उपलब्ध असतो. एक म्हणजे वैध बँकांकडून तो कर्ज घेऊ शकतो किंवा काही स्थानिक सावकारांकडून तो तात्पुरती आपली पैशाची निकड भागवू शकतो. जेव्हा शेतकरी हा शेतीच्या आवश्यकतेसाठी बँकांकडून पीक कर्ज घेतो, अशा वेळेला बँका तोच त्या शेतीचा मालक आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्या शेतीचे दस्तऐवज मागवून ते आपल्याजवळ ठेवून घेतात. परंतु याचा अर्थ ती शेती त्यांनी बँकेला गहाण दिली असा होत नाही. किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणाच्या दृष्टीने एक कायदा असा आहे की जरी या शेतीच्या संबंधाने कर्जपुरवठा बँकेने केला असेल तरी हे कर्ज थकल्यास बँक जसे बाकी मालमत्ता गहाण ठेवून वित्तपुरवठा करते आणि परतफेड न केल्यास त्याची हर्रासीद्वारे विक्री करते, तशी शेतजमिनीची करता येत नाही. याचं कारण असं की शेती हे त्या शेतकऱ्याचं अर्थार्जनाचं उत्पन्नाचं साधन असते आणि कोणाचंही उत्पन्नाचं साधन हे कर्ज वसुलीसाठी हिरावून घेता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये बँकेला काय अधिकार असतो? तर ती जी शेतजमीन ज्याच्यासाठी त्यांनी कर्ज पुरवठा केलेला आहे त्या शेतीवरती बँकेचा दिलेल्या रकमेचा बोजा असतो. म्हणजे एखाद्या वर्षी शेतकऱ्याला पीक नाही झालं, त्यावर्षी तो कर्जाची परतफेड करू शकला नाही, तर भविष्यात त्याला जेव्हा केव्हा त्या शेतीतून उत्पन्न होईल त्या उत्पन्नावर बँकेच्या त्या कर्ज रकमेच्या वसुलीचा बोजा हा नोंद केला जातो. आणि जोपर्यंत हा बोजा तो शेतकरी परतफेड करत नाही तोपर्यंत त्याचं ते कर्ज बेबाक झालं असं म्हणता येत नाही. आणि अशा परिस्थितीत त्याला त्या शेत मिळकतीमध्ये त्रयस्थाचे हितसंबंधसुद्धा निर्माण करता येत नाही. परंतु काही खाजगी सावकारांकडून जेव्हा एखादा शेतकरी स्वतःची आर्थिक निकड भागवण्यासाठी व्यवहार करतो त्यावेळेला समजून उमजून किंवा कधीकधी गैरसमजुतीतून अशा सावकारांनी सांगितलेल्या कागदपत्रांवरती तो सह्या करतो ज्याचे परिणाम त्याला माहिती नसतात. अशा वेळेला सावकार त्यांच्याकडून बरेचदा रजिस्टर खरेदी खतच त्या शेतीचं लिहून घेतो. बरोबर. आणि तोंडी असं ठरलेलं असते की बाबा पैसे परत करशील तेव्हा हे मी तुला पलटवून देईल. परंतु आर्थिक विवंचनेमुळे जर ती परतफेड झाली नाही तर कागदोपत्री ती शेतजमीन त्यांनी त्या खाजगी ज्याला आपण गैरकायदेशीर सावकारी व्यवहार म्हणू अशा पोटी खरेदी नोंदवून दिलेली असल्यामुळे त्या शेतकऱ्याला ती आपली मिळकत टिकवून ठेवणं हे फार मुश्किल होतं आणि अशा रीतीने त्याची फसवणूक होऊ शकते. परंतु कर्ज रकमेसाठी त्याची शेतजमीन हर्रासीला निघेल अशी काही कायद्यामध्ये स्थिती नाही आहे. उलट त्याच्या हिताचं रक्षण हे कायद्यामध्ये केलं गेलेलं आहे. सर, मला असं विचारायचं आहे की सार्वजनिक न्यासाची शेती किंवा धर्माळ जमिनी किंवा ग्राममंडळाकडे अधीन असलेल्या शेती, ह्या शेतजमिनी त्यांचे व्यवहार हे कसे चालतात? हे तीनही विषय तसे वेगवेगळे आहे. ज्या धार्मिक संस्थानं ज्या मंदिराच्या शेत्या वगैरे असलेल्या आपल्याला माहिती असतात की ज्या वर्षानुवर्ष मंदिराने कोणाला तरी वहिती करायला दिलेल्या असतात आणि त्या वंशपरंपरेने ते कुटुंब त्याची वहिती करत असते. परंतु ज्या अशा विश्वस्त मंडळाच्या धार्मिक संस्थानांच्या शेती मिळकती असतात
याचं हस्तांतरण विक्री ही करता येत नाही. याच्यासाठी धर्मदाय आयुक्त ही सक्षम न्यायिक व्यवस्था आहे. कुठल्याही धर्मदाय संस्थेला आपली शेती जर विकायची असेल तर त्यांना धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेऊन ती विकता येऊ शकते. त्या प्रक्रियेमध्ये धर्मदाय आयुक्त हे त्या संस्थांना त्या शेतीच्या विक्रीतून खरंच आवश्यकता आहे का या सर्व बाबींचा तपशील जाणून घेऊन ती परवानगी दिल्या जाऊ शकते. ही धर्माळ जमीन जी म्हणतो आपण, याची संकल्पना अशी आहे की पूर्वीच्या काळी काही दानी लोक गावातल्या गुराढोरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून सार्वजनिक ठिकाणी काही पाण्याचे टाक्यांची व्यवस्था करायचे. मग ते टाका रोज भरेल कोण, तर कोणी गरजू व्यक्तीला ही जबाबदारी दिल्या जायची की त्यांनी ते रोज पाण्याचं टाकं भरायचं, जेणेकरून गुराढोरांना रोज पाणी उपलब्ध होईल. मग हे काम करणारी जी व्यक्ती असेल त्याचा चरितार्थ चालावा म्हणून असे काही दानी लोक अशा व्यक्तीचा चरितार्थ चालावा म्हणून काही जमीन दान करायचे आणि त्या जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नातून ती गरजू व्यक्ती जी ते पाणी भरायचं गुरांसाठी व्यवस्था करते त्याचा चरितार्थ चालू शकायचा. ही जुनी व्यवस्था होती, परंतु अजूनही या धर्माळ कामासाठी दिलेल्या जमिनी या ज्यांना दिल्या गेल्या होत्या त्यांच्या कुटुंबामध्ये वंशपरंपरेने वापरल्या जात आहेत. त्यावेळेला पद्धत अशी होती की काही कारणांनी ते काम करणारा व्यक्ती बदलला तर जो व्यक्ती त्या ठिकाणी काम करेल त्या व्यक्तीला ती शेतजमीन वैती करून आपला चरितार्थ करण्याची मुभा असायची. आता हा जुना विषय झाला आहे. या जुन्या काही अशा जमिनी अजूनही असल्याच्या कागदोपत्री दिसतात. ग्राममंडळ हा एक थोडासा मोठा आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा विषय आहे. भारतामध्ये ज्या विविध चळवळी झाल्या त्याच्यामध्ये भूदान ही एक मोठी चळवळ भारताच्या इतिहासामध्ये झाली. पूर्वीपासून आर्थिक विषमता हा आपल्या समाजव्यवस्थेचा एक फार मोठा भाग राहिलेला आहे. बरोबर. खूप जास्त प्रमाणामध्ये शेती जमीन असलेलेही आपल्या इथे वर्ग होता, परंतु कुठली जमीन नसलेला असा सुद्धा मोठा वर्ग होता. तर त्यावेळेला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी असं आवाहन केलं होतं की बा ज्यांच्याकडे खूप जास्त जमीन आहे ज्याचा त्यांना उपयोग नाही अशी जमीन त्यांनी सार्वजनिक कार्याकरता दान करावी, जेणेकरून ती गरजू लोकांना देता येईल. या भूदान चळवळीचे प्रणेते आपल्याला माहिती असेल विनोबा भावेंच्या पुढाकाराने ही चळवळ चालायची. बरोबर. त्यावेळेला काही लोकांनी आपल्या जमिनी दान केल्या होत्या आणि या ग्राममंडळाच्या त्यावेळच्या यंत्रणेद्वारे गरजू लोकांना त्या वितरित करण्यात आल्या होत्या. आपल्याला माहिती असेल आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये असे 2-3 गावं आहेत की ते गावच्या गावं या ग्राममंडळाच्या अंतर्गत असलेल्या शेती असलेली गावं आहेत. आपल्या इथे बार्शी टाकळी तालुक्यामध्ये आळंदा, अकोट तालुक्यामध्ये केळीवेळी, तसंच अजून एक गाव आहे. आपल्या जिल्ह्यात 3 गावं अशी आहेत की त्या गावातल्या संपूर्ण जमिनी या ग्राममंडळाच्या अधीन आहेत. त्याच्यामुळे त्यावेळेला ज्या कुटुंबांना गरजू कुटुंबांना या जमिनी दिल्या गेल्या ते कुटुंब वंशपरंपरेने या जमिनींचं लाभ घेतात आहे. काही कारणाने एखाद्या जमिनीला जो कोणी वहीतदार आहे त्याला कोणी वारस नसतील, मग अशा वेळेला हे ग्राममंडळ निर्णय करून एखाद्या गरजू व्यक्तीला त्या जमिनीचा वाटप करतो, परंतु या जमिनीचं सर्व नियंत्रण हे या ग्राममंडळाकडे असतं आणि खूप चांगली सामाजिक चळवळ म्हणून हा विषय आपल्याकडे होता. तो नंतरच्या काळामध्ये फार टिकला नाही, हे आपलं दुर्दैव. सर, वाटणी, वारसा हक्क, हक्क सोडल्याचा लेख या घरगुती व्यवहाराबाबत नोंदणी करणं हे आवश्यक असतं का? जुन्या काळी आपल्या वडीलधाऱ्यांच्या सूचनेनुसार असलेली मिळकत भावंडांमध्ये त्याचा उपयोग कसा घ्यावा हे तोंडी सांगूनसुद्धा त्याची वाटणी केल्या जायची. बरोबर. त्याच्यानुसार त्या वाटणीच्या नोंदीसुद्धा आधीच्या काळात घेतल्या जायच्या आणि त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढची पिढी त्याचं पालन करून त्या मिळकतींचा लाभ घ्यायची. आता कुठल्याही मिळकतीचं हस्तांतरण हे नोंदणीकृत दस्ताशिवाय होणं हे कायदेसंमत नाही. त्याच्यामुळे घरगुती वाटणी असेल तर त्याच्यासाठी जे काही घरामध्ये ठरलं असेल, ज्यांना त्या मिळकतीमध्ये हक्क आहे असे लोक त्याची वाटणी करून त्याचा दस्त तयार करून तो नोंदणीकृत करूनच त्याच्या नोंदी करू शकतात.
किंवा तसे न केल्यास भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या कायदेशीर बाबींना त्या कुटुंबाला सामोरं जावं लागू शकतं. बहिणींनी हक्क सोडून दिल्याचे जे लेख असतात, जनरली विवाह झाल्यानंतर बहिणी ह्या आपल्या भावासाठी, वडिलांसाठी त्या मिळकतीमधला हक्क सोडतात. जेव्हा विवाहित मुली या भावासाठी किंवा माहेरच्या लोकांसाठी मिळकतीमधला हक्क सोडतात, या व्यवहारासाठी कुठलीही स्टॅम्प ड्युटी ही लागत नाही. स्टॅम्प ड्युटीतून त्याच्यात सूट देण्यात आलेली आहे. परंतु हा व्यवहारसुद्धा नोंदलेला असणं आवश्यक आहे. नोंदणी नसलेल्या हक्क सोड लेखाद्वारे होणारे व्यवहार हे सुद्धा कायद्याने गैरकायदेशीर ठरू शकतात. वाटणी, हक्क सोडल्याचा लेख आणि आता वारसा हक्कासाठी नोंदणी ही आवश्यक नसते. एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याचे जे वारस आहेत त्या वारसांना महसुली अधिकाऱ्यांकडे अर्ज करून तेच वारस असल्याबद्दल न्यायालयाने दिलेला वारसा प्रमाणपत्र दाखल करून मृत व्यक्तीच्या वारसांच्या नावाने त्या मिळकतीची नोंद ही महसूल दप्तरी होते आणि या अनुषंगाने कुठलाही नोंदणीकृत दस्त हा उपलब्ध नसतो. त्यामुळे वाटणी, वारसा हक्क, हक्क सोडल्याचे नोंद ही शासन दरबारी रजिस्टर ऑफिसला नोंद करणं हे आवश्यक आहे. तुमचे नातेसंबंध कितीही घट्ट आणि कितीही जवळचे असू देत, त्यामुळे नोंदणी करणं हे आवश्यक आहे. अगदी बरोबर माहिती दिली सर तुम्ही आम्हाला. मला असं विचारायचं आहे की मिळकतीचे हस्तांतरण कशा प्रकारे होत असतं? एखादी व्यक्ती ही एखाद्या प्रॉपर्टीची मालक आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काहीतरी कायदेशीर प्रक्रिया होते म्हणून एखादी व्यक्ती मालक होते. सामान्यपणे मी जर म्हणतो की मी मालक आहे तर त्या बाबतीमध्ये वैधरित्या ते मी खरेदी केलेलं असते म्हणून मी त्याचा मालक होतो. बरोबर. किंवा एखादी व्यक्ती स्वकष्टार्जित मिळकतीबाबत आपल्या प्रिय व्यक्तीला बक्षीसपत्र करून देऊ शकते. त्याच्यासाठी ती मिळकत स्वकष्टार्जित असणं हे कायद्याने बंधनकारक आहे. तसंच एखादी व्यक्ती आपल्या निधनानंतर मिळकतीचा उपयोग कशा पद्धतीने व्हावा यासंबंधी एक दस्त तयार करून ठेवते, ज्याला आपण मृत्यूपत्र म्हणतो, विलमध्ये उल्लेख करून सुद्धा त्याच्या मृत्यूनंतर ती मिळकत कोणाला दिली जावी याचा उल्लेख असल्याने सदर व्यक्तीच्या मृत्यूनंतर ज्याच्या नावाने उल्लेख करण्यात आलेला आहे मृत्यूपत्रामध्ये अशा व्यक्तीला ती मिळकत मिळू शकते. परंतु ती मिळकत मृत्यूपत्र करून ठेवणाऱ्या व्यक्तीच्या जीवनकाळामध्ये ती ज्याला तो देऊ इच्छितो त्याला त्याचा लाभ घेता येत नाही. त्याचा मृत्यू झाल्यानंतरच त्याचा लाभ संबंधिताला मिळू शकतो. बरोबर. खरेदी, बक्षीस, मृत्यूपत्र असं कोर्टाच्या न्यायनिवाड्याद्वारे सुद्धा एखादी व्यक्ती मालक आहे असं जाहीर होऊ शकते आणि त्या अनुषंगाने तो मालक होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचे जे वारस आहेत त्यांना वारसा हक्काने मिळकत प्राप्त होऊ शकते. शासनाच्या काही योजनांमध्ये आपले हितसंबंध हे शासनाने दिलेल्या इनाम, काही सनदी, काही कारणासाठी दिल्या गेलेल्या जमिनी अशा प्रकारे सुद्धा आपले हितसंबंध, हक्क त्या जमिनीमध्ये किंवा मिळकतीमध्ये निर्माण होऊ शकतात. अशा इत्यादी प्रकारांनी एखादी व्यक्ती एखाद्या मिळकतीची मालक झाली असं आपण म्हणतो. आमच्या दर्शकांना कायदेविषयक माहिती दिलीत त्याबद्दल RRCच्या वतीने मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या माध्यमातून आपल्या दर्शकांशी संवाद करण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभारी. तर रसिक हो, पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञासह वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.